मोठी बातमी आहे. फुलेवाड्याचं पालकत्व देण्यास फुलेप्रेमींनी विरोध केलेला आहे. फुलेवाड्याचा ताबा मनपाकडे राहावा, फुलेप्रेमींनी आग्रही मागणी केली आहे. फुलेवाडा पालकत्व प्रस्तावाचे पडसाद. पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाड्याचं पालकत्व भुजबळांच्या समता परिषदेला द्यायला पुरोगामी विचारांच्या फुलेप्रेमींकडून कडाडून विरोध दर्शवलाय. फुलेवाड्याचा ताबा पुरातत्व विभाग आणि पुणे मनपाकडेच राहावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर त्यांच्याशी थेट फुलेवाड्यातून केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण पाहूयात. महात्मा फुले हे काय कुणा एका याची समाजाच्या एका व्यक्तीचे नाही, ते सर्वांचे आहेत. म्हणून ही संस्था पुरातत्व विभागाची म्हणजे पर्यायी सरकारच्याच ताब्यात राहावा अशी या सगळ्या मंडळींची भूमिका आहे. सर्वात पहिला आवाज उठवला प्रशांत फुले, तुम्ही यांनी काय तुमची भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे की जो महात्मा फुलेवाडा आहे त्याचं खाजगीकरण होऊ नये. कारण की एकदा का खाजगीकरण झालं तर त्याचं व्यवसायीकरण होणार पुढच्या काळात. आणि जे आता खाजगी संस्थेकडे ते चालवण्यासाठी देत आहे, जे त्याचं पालक गेलं नाही अजून. ते सरकारचं म्हणणं आहे की ती योजनाच आहे 2007ची पालकत्व योजना. हा, योजना तर आहे ना, पण ह्याचं पालकत्व म्हणजे काय तर थोडक्यात आपण दुसऱ्याला काहीतरी चालवण्यासाठी देणं. आणि देण्यासाठी तुम्हाला तिथं मेंटेनन्स लागेल. आणि मेंटेनन्ससाठी मग पुढच्या काळात इथं तिकीट येतील. आणि आज जिथं मोफतपणे कार्यक्रम करता येतो या फुलेवाड्यात, तिथं पुढच्या काळात शुल्क आकारण्यात येईल. खाजगीकरणला पण शासन म्हणते पालकत्व आहे. आणि अशा अनेक यापूर्वी जे पुरातत्व खात्यातले जे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे ज्याला आपण एन्शियंट पुरातत्व ते देता येतात म्हणे, दिलेत म्हणे. पण याच्यामध्ये एक तरतूद आहे ना, तुम्ही जे काय उभा केलेलं स्ट्रक्चर ते नंतर तुम्ही त्यातलं तुमचं स्ट्रक्चर जेव्हा तुमचा करार संपेल त्यावेळेला तुम्ही ते काढून घेऊन जायचं आहे. त्यावेळेला तुम्ही जेव्हा हे सगळी उचलबांगडी करणार आहे त्यावेळेला मूळ वास्तूला काय धक्का पोचणार आहे किंवा पोचणार नाही याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? आणि ही जनतेची वास्तू आहे ना. महाराष्ट्रातले बरेच लोक फुलेवाडा बघायला येतात. जर योजना 2007 मध्ये झाली आहे तर 2025 मध्ये का गरज पडते आज? आणि 2007 ते 2025 पर्यंत फुलेवाड्याची हालत काय अशी एवढी पण खराब नाही झाली की तो कोणाला तरी चालवायला. तरी हेतू वेगळा दिसतोय तुम्हाला? हो, हेतू वेगळा दिसतोय. आज इथं मोफत कोणी येतंय, राहतंय, आराम करतंय. दुपारी इथं झाडे झुडपं आहेत, सावली आहे, आराम करता येतो, छान राहता येतंय. तर अडचण काय या सगळ्यामध्ये? कशासाठी तुम्हाला ही संस्था आहे? राष्ट्रीय स्मारक आहे. फुले काय एकट्या कुणा एका समाजाचे नाहीत, सर्वांचे आहेत. समताभूमी म्हणतात याला. मग या समताभूमीवर सर्वांना येण्याचा सर्व समान हक्क असला पाहिजे, हाच हे सगळ्या फुलेप्रेमींचा आग्रह आहे. त्यामुळे बघूया आता भुजबळ यावर पुनर्विचार करतात का, कारण समता परिषद ही शेवटी भुजबळांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रांत पुंदे, झे मीडिया, पुणे.